बंगळुराहून राजे पुण्याला आले. साऱ्या मावळात ती बातमी पसरली. जो तो शिवाजी राजांना भेटायला येत होता. पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन भेटून जात होते. राजे तेच होते, थोडे मोठे झालेले. बदल पडला होता फक्त फडात. पूर्वी नुसते कारकून दिसत, आता फडाला भारदस्तपणा आला होता. आदब आली होती, कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कालखंडात घडलेल्या गोष्टी दादोजी नरेकरांच्याकडून समजावून घेत होते. दप्तर तपासणीत ते मग्न झाले होते. बाहेरच्या कारभाराबद्दल शिवाजीराजांना दादोजी फडातही सक्तीने गुंतवत होते. पत्रव्यवहार, कारभार पाहायला लावत होते. राजे स्नान व देवाला नमन करून आले. जिजाबाई वाट पाहत होत्या. मासाहेबांच्या पाया पडून ते पाटावर बसले आणि दुधाचा पेला त्यांनी ओटी लावला. दूध पिऊन होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे आता उठा, नाहीतर दप्तरी उशीर केल्याबद्दल दादोजी दोष देतील. तोच नोकर आला. त्याने वर्दी दिली. मुदोजीराव निंबाळकर आले आहेत. शिवाजीराजे गडबडीने उठले, बाहेर जाऊ लागले. जिजाबाई म्हणाल्या, राजे मुदोजीराव आपले सासरे, उघड्या डोक्याने सामोरे जाऊ नका. महाली जाऊन पागोटे घालून शिवाजीराजे बाहेर गेले. या राजे, काय म्हणतो बंगळूर? मुदोजीरावांनी विचारले. राजे हसले. जिजाबाई दाराशी येताच मुदोजीराव उठले, मुजरा केला. जिजाऊने विचारले, मामासाहेब आपण आलात, आमची सून नाही आणलीत? आणली तर, नाहीतर राजे रागावतील ना? मुदोजीराव म्हणाले. राणीसाहेब तो पहाच, वेणा आलाच. वाड्याच्या दारासमोर वेणा थांबताच दासी धावल्या. दादोजी पगडी उपरणे सावरून पायऱ्या उतरले. पायावर पाणी घेऊन सईबाई वाड्यात आल्या. नेसलेल्या लुगड्याने सारा डौल बदलला होता. वय लहान असूनही त्या डौलात येत होती. साऱ्यांवरून नजर फिरत होती. झडणाऱ्या मुजऱ्यांच्या त्या स्वीकार करत होत्या. दादोजींनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवज्ञानी त्यांनी केला. वाड्याच्या प्रथम सत्रेत त्या आल्या. दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊंच्या त्या पाया पडल्या. तेथे दादोजी होते. तेथे जाऊन त्यांनी त्रिवार नमस्कार केला आणि त्या परत जिजाबाईंच्याकडे आल्या. जिजाबाई तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, भारीच पोक्त झालीस हो, आणि नवऱ्याच्या कोणी पाया पडायचं? आणलेला भाव कुठच्या कुठे गेला. सईबाई खुचकन हसल्या आणि जिजाऊंना बिलावली. जिजाऊ तिला कुरवाळीत म्हणाल्या, आता कशी शहाणी झालीस, पण भारी वाईट करू नको. राजाने बंगळूरला दुसरी बायको केली. करू द्या, तुझ्यापेक्षा छान आहे, गोरी गोमटी आहे. असू दे, माझ्या बरोबर खेळायला येईल. सारे हसले. मुदोजीरावांना जिजाबाई म्हणाल्या, खरंच मोठी राणी शोभणार ही. 2 दिवसांनी मुदोजीराव सईबाईंना सोडून निघून गेले. सईबाई वाड्यात रमली. सईबाईंच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या. सईबाईंचा खेळ वाड्यात रंगत होता. दुपार टळली होती. सईबाई मासाहेबांच्याकडे आल्या. मासाहेबांनी वर पाहताच त्या म्हणाल्या, मामी साहेब थोबाड फोडून देईन पुन्हा मामी साहेब म्हटलंच तर. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, मासाहेब. हसू लपवे जिजाबाई म्हणाल्या, काय पाहिजे आता? सई, अगं लवकर मोठी हो. तू आणि तुझ्या पोरी सारं घर डोक्यावर घेता. सासरी हे वागणं बरं नवं. सईबाई हिरमुसल्या होऊन वळल्या. जिजाबाई ओरडल्या, ये मागे फिर. सईबाई वळल्या. मासाहेबांनी विचारले, का आली होतीस? आज शुक्रवार, जोगेश्वरीला जाऊन येऊ का म्हणून. मग जा न, पंतांना सांग जा. सईबाई धावत गेल्या. दादोजी काहीतरी लिहित होते. सईबाईंना पाहतात दादोजींनी विचारले, राणीसाहेब काय हुकूम? अशानं आम्ही बोलणार नाही, सईबाई म्हणाल्या. खरंच तुम्ही राणीसाहेब, आता त्या मासाहेब आणि तुम्ही राणीसाहेब. पंत, आम्ही देवाला जाऊ? जरूर, मी मेण्याची व्यवस्था करतो. संध्याकाळी सईबाई दासी मैत्रिणींसह जोगेश्वरीला गेल्या. नवरात्र जवळ आले. घट बसले. वाड्याच्या चौकात दररोज बकरे पडत होते. नवरात्रीचे दिवस केवळ धामधुमीचे. राजांना सर्व देवदेवतांना जाऊन यावे लागले. दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजवलेल्या घोड्यावर स्वार होऊन गणपती, जोगेश्वरी, महादेव ही सारी मंदिरे फिरून येत. वाड्यात तर एकच गडबड उडालेली असे. नवरात्र जवळ आले की सारी शस्त्रे धुवून पुसून उजळून सकसकीत केली जात. मीठ आणि चिंचेची पोळे घेऊन तलवारी, जंबिये, विटे साफ केले जात. घटस्थापनेच्या दिवशी खास सत्रेवर सारी शस्त्रे पूजेला आवडीने लावलेली असत. एका ठिकाणी गोळा झालेली ती नानाविध शस्त्रे पाहत राजांना अमोज वाटे. त्यात नाना तऱ्हेच्या तलवारी, फिरंग, पट्टे, विटा, भाले, ढाली, जंबिये, बिचवे, कट्यारी असत. त्यांच्या जोडीला जमदाड, सांग, खाडा यासारखी अनेक हत्यारे सत्रेवर यायची. त्यांचे देखणे पण त्यांचा बोध सारे समजावून घेत. वाड्याच्या देवाऱ्यात सुवर्ण समय अखंड तेवत असत.
त्यांच्या सौम्य प्रकाशात अष्टभुजेची मूर्ती उजळून निवत असे. देवीच्या समोर उजव्या बाजूला घटस्थापना केलेली असे. दररोज एक खाऊच्या पानांची माळ वर बांधली जात असे. उलटणाऱ्या दिवसांबरोबर घटाच्या कडेने कोंब उगवायला लागत. नवरात्र संपेपर्यंत ते चांगलेच वर येत. नवरात्रात दररोज रात्री वाड्या चौकामध्ये गोंधळ उभा राहील. उदे गांबे उदे च्या घोषाने वातावरण भरून जाईल. दाटीवाटीने सारे गोंधळ ऐकायला जमत. गळ्यात कवड्यांची माळ घातलेले, तेल माखून घेतलेले भुत्ते आपले फेटे सावरीत हाती संबळ घेऊन उभे राहत. सुरुवातीला पोत खेळवला जाई. राजांना पोत भारी आवडत. पोत नाचायला हारे उतरले की पोतांच्या हेलकाव्याबरोबर जी फरफर घुमे ते ऐकण्यात राजे रंगून जात. खांडे नवमीला सकाळी वाजत गाजत घोडा दाराशी येई. दाराच्या उंबऱ्यात बकऱ्याचा बळी पडे आणि रक्त ओलांडून घोडा डौलाने वाड्यात प्रवेश करी. 9 दिवस पूजेत राहिलेली आपली छोटी तलवार राजे मस्तकाला लावून बाहेर काढे. सायंकाळी चांगले कपडे करून राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांच्या गालाला तीट लावत जिजाबाई म्हणाले, राजे, आता फार दिवस हे सीमोल्लंघन चालायचं नाही. मग काय करायचं? या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं. शत्रूचा बिमोड करायचा. घर यशाने भरायचं. पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं. आम्ही तसंच करू. राजे सोने लुटायला बाहेर पडले. सनई वाजत होती. वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजवलेला घोडा उभा होता. राजांनी घोड्यावर मान टाकली. राजांच्या बरोबर दादोजी जात होते. मागे पुढे घोडेस्वार चालत होते. सोन्याच्या माळावर घेऊन घोडी थांबली. उपाध्याय आधीच हजर झाले होते. शमी वृक्षाची राजांनी पूजा केली. आपल्या तलवारीने सोने पाडले आणि वाजत गाजत ते घरी आले. वाड्याच्या दरवाजात सईबाईंनी ओवाळले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले. राजे देवघरात गेले. उंबरठ्याजवळ जिजाबाईंनी राजांना उभे केले. राजांची पाठ उंबरठ्याकडे होती. उंबऱ्यावर शेला झाकला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता मागे न पाहता उंबऱ्यावर तलवार चालवा. राजांनी तलवार उपसली. मागे न पाहता उंबऱ्यावर ओढली. राजांनी विचारले, झालं? हो. राजे वळले. जिजाबाईंनी शेला उचलला. उंबऱ्यावर तांदूळ पसरले होते. त्यातील सुवर्णाची अंगठी जिजाबाईंनी उचलली आणि राजांच्या मस्तकी लावली. राजांनी विचारले, मासाहेब, ही अंगठी का ठेवली? राजे, ही अंगठी नाही, ही लक्ष्मी आहे. तुम्ही सोनं लुटून आलात ना. तुमच्या मागून लक्ष्मी येते, पण तिला पाहायचं नसतं. तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं. घरात आली की तिचा पाय तोडायचा. पाय तोडायचा? राजे उद्गारले. हो. एकदा का तिला लंगडी केली की घराबाहेर कशी जाईल? राजे हसले. जिजाबाई म्हणाला, राजे, आता तुम्ही लहान नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे समोर बघावी. हे विसरू नका. दादोजी वाट पाहत असतील. सदरेत जा. राजांनी जिजाबाईंना वंदन केले आणि राजे सदरेत गेले. सदर खास शृंगारली होती. बैठकीच्या उजव्या बाजूला वस्त्राच्छादित तबके ठेवली होती. राजे बसताच प्रथम ब्राह्मण मंडळी आली. राजांनी उभे राहून त्यांचे सोने घेतले. दादोजी राजांच्या हातात नाणे देत होते. राजे ते वाटीत होते. फडातले दप्तरदार झाले. पाटील वतनदार आले. त्यानंतर पागेचे अधिकारी, नोकर आले. घराचे नोकर झाले. राजांनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले. दादोजींनी राजांना कवटाळले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, दादोजींना मोहरा नाही दिल्या? दादोजी राजांना जवळ घेत म्हणाले, मासाहेब, ही मोहर माझीच आहे. यापुरतं भाग्य नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.